बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून एमआयडीसीतील सुभद्रा सिनेमाचं उद्घाटन. खासदार सुनेत्रा पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार 17 तारखेला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिवतीर्थ मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळावा. अनिल पाटलांनी घेतला मेळाव्याच्या तयारीचा आढावा. नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील अस्वस्थ. डॉक्टरांच्या टीम्सकडून जरांगेंची तपासणी. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात डॉक्टरांकडून जरांगे पाटील आणि त्यांच्या प्रकृतीची ही तपासणी सुरू. तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जालन्यातील 190 सीसीटीव्ही आणि वाहतूक सिग्नल कामांचं पंकजा मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पंकजा मुंडेंनी नव्या लाऊडस्पीकरवरून संवाद साधलाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर चित्रप्रदर्शन. भारताची फाळणी सुन्न करणारी छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आली आहे. नागपुरात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धूम. तर श्रीकृष्णाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. साईबाबा चरणी 17 लाख रुपयांच्या वस्तुदान. तर 191 ग्रॅम वजनाचं सोन्याचं ताट. 283 ग्रॅम वजनाचं चांदीचं अगरबत्तीचं स्टँड साई चरणी अर्पण. साईबाबा संस्थांकडून साई भक्तांचा सत्कार. हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघणारी पंढरी आज देशभक्तीच्या रंगात रंगून गेली आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वेगवेगळ्या आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली.